झी 24 तास एक पाऊल पुढे. या होत्या राज्यातल्या घडामोडी. आता पाहूया देश विदेशातल्या घडामोडी झटपट. संरक्षण मंत्री A.K. अँटोनी यांना ट्रक खरेदी घोटाळ्याची पूर्ण माहिती होती असा खळबळजनक खुलासा समोर येतोय. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार ट्रक खरेदीत झालेल्या घोटाळ्याची माहिती 2009 साली केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद आणि तत्कालीन कायदेमंत्री वीरप्पा मोईली यांनी संरक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे कळवली होती अशी माहिती उघड झाली आहे. लष्कर प्रमुख V.K. सिंग यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणावरून केंद्र सरकारची नाचक्की झाली असून संरक्षण मंत्री A.K. अँटोनी यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. लष्कर प्रमुखांनी लाच दिल्याचा केलेला आरोप गंभीर आहे, त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी राज्यसभेत भाजपच्या वतीनं प्रकाश जावडेकर यांनी केली. संसदेचा अवमान केल्याप्रकरणी मिळालेल्या नोटीशीला अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिलंय. ज्या संसदेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले खासदार आहेत तिचा आदर कसा करू असा सवाल केजरीवाल यांनी केलाय. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले 162 खासदार संसदेत आहेत आणि यासाठी सर्वच पक्ष जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. महागाईच्या भडक्यात आता पेट्रोलची भर पडण्याची शक्यता आहे. आज तेल कंपन्यांची महत्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत पेट्रोल दरवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पेट्रोल प्रति लिटर 3 रुपयांनी महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठात क्रूड तेलाच्या वाढत्या किमती हे दरवाढीचं मुख्य कारण असेल. अपहरण करण्यात आलेले इटालियन पर्यटक आणि बिजू जनता दलाचे आमदार जिना हिकाका यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांनी दिलेली चर्चेची मुदत संपलीये. मध्यस्थांमार्फत बोलणी होऊन मार्ग न निघाल्यानं माओवाद्यांनी सरकारला पुन्हा धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. स्वतंत्र तेलंगणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहेत. तेलंगणा राज्याच्या मदतीसाठी आंध्र प्रदेशात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. तेलंगणा राष्ट्र समिती आणि भाजपनं एका रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी आंदोलकांनी स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. आयकर विभागानं झारखंडमध्ये एका कारमधून सुमारे 20 कोटी रुपये रोकड जप्त केली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या एका जागेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराच्या कारमधून ही रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. चीनचे राष्ट्रपती यू जिनताओ यांच्या विरोधात तिबेटियन तरुणांची निदर्शनं सुरूच आहेत. जिनताओ यांच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या तिबेटियन नागरिकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दिल्लीत सुरू असलेल्या ब्रिक्स संमेलनात सामील होण्यासाठी जिनताओ राजधानीत आलेत. मात्र जिनताओंनी यात सामील होऊ नये यासाठी ही निदर्शनं करण्यात येत आहेत. मुंबईच्या हिरानंदिनी बिल्डर्सना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. स्वस्त घर योजना संदर्भात हिरानंदिनींनी दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत हायकोर्टानं हिरानंदिनी यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर हिरानंदिनी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत या प्रकरणात याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं हिरानंदिनींची याचिका फेटाळून लावली. किंगफिशर एअरलाईनला वाचवण्यासाठी आता उद्योजक विजय मल्ल्या स्वतःच्या युनायटेड स्पिरिटमधील भागीदारी विकण्याच्या तयारीत आहेत. USL ही विजय मल्ल्यांची महागडा मद्य बनवणारी कंपनी आहे. त्यातली जर संपूर्ण भागीदारी त्यांनी विकली तर त्यांना 3000 कोटी रुपये मिळू शकतात अशी चर्चा आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.